जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाम राम राम राम. स्वानंद. व्यवहारी मन कधी असंगता धरत नाही. व्यवहारी मन ते कधी असंगता धरत नाही, आणि म्हणून त्याची संकीर्तना दूर करण्यासाठी महापुरुषांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. महापुरुषांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. पण आजचा विषय आहे की संक्रांत. तर सर्वप्रथम सर्व साधक परिवार गुरुबंधूंनो संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. पण संक्रांत म्हणजे काय? तर संक्रांत म्हणजे फार मोठं संकट. मग ही संक्रांत कशाला? आज हे पर्व स्नान आहे, अमुक स्नान आहे की नाही, हे अनेक स्नान आहेत. हे कशासाठी? तर त्याचा मूळ अर्थ असा आहे की कुठेतरी आपण चुकलो आणि या मृत्यूलोकात आलो, हे की नाही. आणि येथून आता जायचंय कसं? तर मरणाच्या वाटेतून जायचे. आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत इकडे भोग बी भोगायचे आहेत आणि इकडे रोग बी भोगायचे आहेत. एक हे संकट आहे. दुसरं जन्म मृत्यूचं फार मोठं संकट आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी हे पर्व स्नान असते. अर्थात सूर्य ज्यावेळेस मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस दक्षिणातून आता उत्तरेकडे चालला. मग उत्तरेकडे जात असताना ताप वाढते. आता इथून पुढे आजपासून ताप वाढणार. त्याप्रमाणे आपण ज्यावेळेस आता मोक्षाकडे जात असतो त्यावेळेस अनेक प्रकारचे ताप वाढतेत. समजते? अनेक प्रकारचे ताप. कधी तुमची इच्छा असेल नसेल, कधी कुटुंबाची इच्छा असेल नसेल, कधी बाहेरच्या अनेक प्रकारचे दोष परिहार करण्यामध्येच वेळ जात असेल. पण ज्याला मोक्षाच्या वाटेतून जायचे त्याला मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर सूर्याची ताप आहे तसं जन्ममृत्यूची आणि भोगाची, रोगाची, दुःखाची, कष्टाची, त्रिविध तापांची त्याला ती ही सगळी बोळवण होत राहते. यातून पार होण्यासाठी निमित्त काय काढलं तर हे पर्वसंग. आता ही शाही स्नान 144 वर्षांना आला. काल असं ऐकायला मिळालं की ज्याने बुडी मारली त्याचं पाप जातं. कुठे? गंगेत. अरे बा, मग सगळेच पापी तिथं पहिले गेले पाहिजेत. ज्याने आजच्या दिवशी बुडी मारली त्याला मुक्ती सहज आहे सांगितले. आणि पुराणांचे दाखले दिले रात्री. विष्णू पुराण, गरुड पुराण, अमुक पुराण, वैवर्त, हे असे त्यांनी दाखले दिले. तुम्हाला वळवायचं आहे इकडे कुठल्या तरी मार्गानं. जसं तुमचं ते काय आजकाल ते सेल लागतो का नाही, तर खास एक 10 दिवसासाठीच ॲमेझॉन वगैरे त्याच्यात ऑफर असते तुम्हाला. तशा प्रकारची एक ऑफर आहे. पण गंमत अशी आहे की ती वस्तू तुम्हाला मिळत असताना त्यांना परवडेल अशाच बेतात तुम्हाला देतात, आहे की नाही. ते नुकसान घेऊन तुम्हाला ती वस्तू देत नाहीत. तसं तुमचं पाप घेऊन तुम्हाला मुक्त करत नाहीत. तुमच्या पापकर्माचं तुम्हाला फेड आहेच, पण ते सोयीस्कर रीतीनं आहे. म्हणजे तुम्हाला सहज ते सहन करता येईल अशा प्रकारे. आणि म्हणून त्याला जे अनधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे, अधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. पण अनादी काळापासून असं आलेलं आहे की या काळामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी स्नान करायचं आणि बाकीच्यांना फक्त तुम्ही जसं बाकीच्यांना हे टाकतात की आपण गोंधळात जातो. समाधीची पूजा करणारा वेगळा आहे, पण पुन्हा बाहेर जल टाकणारा वेगळा आहे आणि जल घेणारा वेगळा आहे. नाही, तुम्हाला झेंडूच्या फुलानं फक्त किंवा तुळशीच्या ह्यानं फक्त एक बस शिंतोडे तुमच्या अंगावर टाकले जातात. मग नुसते शिंतोडे टाकले की तुम्ही पवित्र झाला का? तिथे देहाचा मनाचा संबंध नाही, आत्मामुक्त आहे त्याचा संबंध नाही. मग संबंध कशाचा आला आपला? तर ही मानसिकता जी आपली आहे ती बदलण्यासाठी हे पर्व किंवा हे असे उत्सव याच्या निमित्तानं आपल्याला पार करायचं. तिथे आपण आहे ना 6लाच लावला होता. सगळी गर्दीच गर्दी. तिथे लाईव्ह चाललं होतं, अजून बी असेल बहुतेक. बस असा तो इथं विषय आला असेल. स्वानंद. अरे पवित्रतेचा अर्थ केवळ स्नान संध्या नव्हे. सुरुवात झाली ना.
हे डायरेक्ट निघालेलं आहे. पाठीमाग काय बोललेत, पाठीमाग असं बोललेत की आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेने त्याचे कृत्रिम प्राकट्य एक दिखावा मात्र असतो, म्हणूनच त्याला लीलाधारी म्हणते, परंतु ते अंतिम सत्य नव्हे. चला फक्त पवित्रतेवर बोलतेत आज. म्हणून स्वानंद, परमदिव्य सत्यात्मे तुम्हाला मायारहित करतील. परमदिव्य म्हणून जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी कुंभस्नान आहे. पण मगाशी त्यांनी सांगितलं की त्यांच्याबरोबर आता ह्यांचे चेले चपाटे बी जायला लागले ना, आंघोळ करायला लागले. तुम्हाला त्याची गरज नाही. जो अधिकारी आहे बस त्याने तुम्हाला पार करायचंय. अन्य सर्व संभ्रमातील पंडित महाराज गुरु होऊन आणखी स्वपरक घात करून घेतात. म्हणजे ते बी मुक्त होत नाहीत आणि तुम्हालाही मुक्त करण्याचं त्यांच्यात सामर्थ्य नसतं. ठीक आहे ना. मग आपण कुणाला शरण जावे, कोणाचे होऊन राहावे, हे तुमच्या पवित्रतेवर आहे. तुम्ही जितके आतून पवित्र तितकं तुम्हाला भेटणारा बी पवित्र भेटणार. तुम्ही जितके लबाड तितकाच तो तुम्हाला भेटणार तसाच. त्याला भगवंत म्हणते चतुरन का चतुर, तू किती बी चतुराई कर, मी तुम्हाला बाप हूं. तर यासाठी जो अपवित्र तो अपात्र, किती स्वच्छ, जो अपवित्र तो अपात्र आणि जो पवित्र तो सत्पात्र. हेच आहे अकाट्य ईश्वरी सूत्र. समजते का? ईश्वराचं खरं सूत्र. तुम्ही जेवढे पवित्र तेवढं तुम्हाला तसा भेटणार. स्वानंद, अरे बाबा, पवित्रतेचा अर्थ केवळ स्नान संध्या नव्हे. म्हणजे आता हे बुडी मारली म्हणजे मुक्त झाला का तो? कोण म्हणते? अधिकारी पुरुष म्हणते. पवित्रतेचा अर्थ केवळ स्नान संध्या नव्हे. मगाशी मी अर्पण केलं का नाही फळ, त्यावेळेस तुम्ही नेहमी सांगता का नाही खाली पाण्याने हे करा. आणि गंमत असं की तुमच्याच पुढे तुम्ही सांगताय पाण्याने करा आणि मीच पाणी खाल्लं पुसतोय त्या ताटाचं, नाही का. मी ताट पवित्र करतोय, पण जी ठेवायची ती जागा पवित्र पाहिजे, नाही का. ते कशासाठी? जागा पवित्र कशासाठी? तर या जागेत अनेक पापकर्म घडून गेलेत या मृत्यू लोकात. जेव्हाचा भगवंत तेव्हाची ही माया आहे. आणि मग भगवंताचा तर काळ कोणाला सांगता येणार नाही, काय नाही. तो अनंत आहे. तेव्हा म्हणून तुला सांगितलं की पवित्रतेचा अर्थ केवळ स्नानसंध्या नव्हे तर पवित्र याचा मूळ अर्थ आहे की अकर्ता, भोगून निर्लेपता. जो जेवढा रागद्वेष रहित तो तेवढाच पवित्र. म्हणजे काय? कुठल्याही हितल्या कर्माचा करता होऊ नको. कर पण करता होऊ नको. मी केलं माझं आहे, मी केलं की माझं आहे. इथली पवित्रता एकच आहे की इथला कर्तेपणा स्वतःवर लादून घेऊ नकोस. आणि मी भोगतोय हे मनात आणू नकोस. भोगतेच शरीर, इंद्रिये. त्यांचं पाप आणि त्यांचं पुण्य त्यांच्या माती, नाही की नाही. हे समजून घे पवित्रतेचा अर्थ. आणि जो जेवढा राग द्वेष रहित. का कुणाचा राग करायचा? म्हणजे आसक्ती धरायची. पण तरी बी सत्पुरुष धरतेत. का बर? की आता जी त्याची पवित्रता आहे ती जर गेली तर अपवित्र झाला तर पुन्हा जन्मोजन्म लागतील पार व्हायला. म्हणून आणि राग द्वेष रहित त्याला पार करायचं असेल तर अनासक्त रीतीने पार कर. एवढीच त्याची जर पवित्रता त्याच्यामध्ये स्थिरावली तर पुढे तो नम्र होतो. आणि जो नम्र असतो तो शांत असतो. ठीक आहे. जो नम्र नसतो तो नेहमी अशांत असतो. किती स्वच्छ आहे, किती सुंदर आहे.
आणि जो शांत असतो बाबा रे, त्याची पवित्रता त्याला परोपकार करायला भाग पाडते की तेवढं कर. कुणासाठी? अरे माझ्या प्रेमासाठी कर, भले रागवून कर, हे की नाही, पण कर. कुणासाठी? माझ्या प्रेमासाठी. ही माझी आहे म्हणून तुला मी अधिकार देतोय प्रेम करायचा आणि राग करायचा, म्हणजे क्रोध करायचा. म्हणून ही परोपकारी शांत आहेत तेच परोपकारी. थोडक्यात काय तर देहबुद्धीचे लिंबलोन केलेला तो खरा परमपवित्र. देहबुद्धीचे लिंबलोन केलेला म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, म्हणजे आपला देह आपला नव्हे, त्याने दिलेलं एक यंत्र आहे आणि ते त्याच्यासाठीच वापरायचंय. लिंबलोन म्हणजे जसं लिंबू ओवाळून टाकतात का नाही तामसी माणसं, आपल्या परड्याकडे बी पडतात भरपूर, लिंबू वाळून टाकतात. तसा आपला देह आपल्या गुरुनं वाळून टाकतो तो खरा परमपवित्र. जसं ब्रह्मानंद बुवांनी केलं, हे का नाही, जसं सलुका मलुका किंवा जसं बाला मर्दाना, असे अनेक गुरु शिष्यांचे संबंध आहेत असे, हे की नाही. किंवा मीराबाईनं आपल्या कृष्णावरून आपलं ओवाळून टाकलं सगळं. बस मान अपमान काय जे असेल ते तुझं, आता बस माझं काय नाही. म्हणून बाबा खरा थोडक्यात काय तर देहबुद्धीचे लिंबलोन उतरून टाकलेला, लिंबलोन केलेला तो खरा परमपवित्र. अशा साधकास गुरु हरिचरणी केवळ मौन अवस्था धारण करून आज्ञावंदनात राहणे हेच त्याचे पावित्र्य, बाकी काही करायचं नाही. त्याने काय करायला सांगितले का? नाही. गुरूंच्या किंवा भगवंताच्या चरणी केवळ मौन अवस्था धारण करून, केवळ मौन. मौन म्हणजे तोंडाने मौन नव्हे, मनाने मौन. तू जे करतोयस ते माझ्या हितासाठी आहे, बस संपलं. इतरांना ते संकट दिसत असेल पण माझ्यासाठी ते हित आहे, असं केवळ मौन अवस्था धारण करून आज्ञा वंदनात राहणे हेच त्याचे पावित्र्य. आणि स्वानंद सदैव प्रसन्नता, बस हीच त्याची खरी गुरुकृपा आहे. आता ही प्रसन्नता म्हणजे काय? सारखं दात काढत राहणे, हसत राहणे? नाही नाही, आतून आत्मस्वरूपात स्थिर राहणे. बाहेरून तुमच्या क्रियाकलापामध्ये तुम्हाला काही करावं लागत असेल पण आतून मात्र स्थिर राहणे, हीच त्याची खरी कृपा. आणि मग मनायोग्य की अयोग्य काहीही घडो, मनायोग्य किंवा मनाविरुद्ध घडो, मनायोग्य किंवा अयोग्य काहीही घडो, हरिओम. काही घडो राम. काहीही घडो हरिओम. आणि कुठेही घडो ओम. संपलं. म्हणजे काय? वृत्तीला लॉक केलं त्यानं. ना सुख ना दुःख, ना यश ना अपयश, ना रडणे ना हसणे. का? अरे भाई, पवित्र अंतकरणातच स्वचे देहरहित अस्तित्ववान पवित्र अंतकरणातच स्वचे देहरहित अस्तित्वानुभूतीनंतर स्वच्छ जे दर्शन घडते ते वैयक्तिक जीवाकार या भूमिकेवरच. आणि ह्यालाच खरा परम पवित्र कुंभ म्हणतात. म्हणजे पवित्र अंतकरणामध्ये स्वतःचे देहरहित एक अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाचं स्वच्छ तुला दर्शन घडत असेल तर तुझं कुंभस्नान झालं. आणि हे वैयक्तिक जीवाकार या भूमिकेवरच, म्हणजे ते जसं तुला स्वप्न पडलंय पण बायकोला नाही, शेजारीच आहे, बायकोला स्वप्न पडलंय पण नवऱ्याला नाही. मग स्वप्नात असलेल्या व्यक्तीचं स्वतःचं विश्व जसं त्याच्यापुरतंच मर्यादित आहे, नाही, त्याप्रमाणे हा जो वैयक्तिक जीवाकार आहे तो त्या भूमिकेवरच तो आनंद भोगतो.
परंतु जर स्वयं निराकार स्वरूपात स्थिती होत असेल तर तो निर्गुण निराकार जे अंतिम चैतन्याकार हेच त्याचे सत्य याचा पूर्ण बोध होतो. तर हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण होतं की वस्तुतः परमतत्व एक अकाट्य सत्य आहे आणि तेच पवित्र आहे. परम सत्य, तिथे जात नाही, धर्म नाही, लिंग नाही, भेद नाही, काहीच नाही. असं एक ते परम सत्य आहे, ते अकाट्य आहे, तेच पवित्र आहे. बाकी सर्व घटिका यंत्र आहे बाबा. घटिका यंत्र म्हणजे म्हणजे हे कालचक्र आहे बाकीचं. आणि ते कालचक्र प्रत्येकाला नाश करते आणि प्रत्येकाला पुन्हा उपजतवय, जन्माला बी घालते आणि नाश बी करते. हे फक्त बाकीचं सर्व घटिका यंत्र आहे. एक परम सत्य अकाट्य आहे, तेच एक पवित्र आहे. त्याच्यामध्ये बुडून राहणं हेच स्नान आहे. शेवट करतो 4 ओळीचं. स्वानंद, म्हणून ईश्वराचे नश्वरात जर अस्तित्व असेल, समजते, म्हणून ईश्वराचे जर नश्वरात अस्तित्व असेल तर ते हृदयातच आढळते, बाहेर कुठेही नाही. विचार की नाही, फक्त हृदयातच आढळते, बाकी कुठेही नाही. बाकी देवळात जा, मठात जा, आणखी कुठे आश्रमात जा, कुठेही जा, अरे पुन्हा एक त्याचं स्थान फक्त हृदयातच ते आहे, आढळते. आणि त्यानं बी सांगितलंय, हृदयशी तिष्ठती अर्जुना, मी फक्त हृदयात आहे. एक हृदयातच आढळते. लक्षात ठेव, मन बुद्धीत कधी ईश्वराचं अस्तित्व आढळत नाही, वासनेच असतं. मन आणि बुद्धीमध्ये अस्तित्व हे वासनेच असतं आणि वासनेचा संबंध प्रकृतीशी आहे, प्रकृतीशी, म्हणून त्याचं अस्तित्व तिथंच थांबतं. म्हणून मनबुद्धी ईश्वरापर्यंत जात नाही, तिथे स्वतःलाच जावं लागतं. ईश्वरापर्यंत स्वतःला जावं लागतं. मनबुद्धी साथ देत नाही. थोडा वेळ बसलो, थोडा वेळ जपलं की म्हणते, हां बस, नको. थोडा वेळ फिरलो, नको. इकडे जायचं, नको. काय करायचं तिकडून तो ते माघारी आणणार तुम्हाला. पण स्वतःचं अस्तित्व जर तुम्हाला उमगलं, कारण ते मायेचे प्रहरी आहेत. कोण? मन आणि बुद्धी मायेचे प्रहरी आहेत. प्रहरी म्हणजे गार्ड, सुरक्षा, सिक्युरिटी गार्ड. मायेचे ते प्रहरी आहेत. पहारेकरी. पहारेकऱ्याचं काम काय? मायेचं रक्षण करणे. मायेतून कुणाला जाऊन द्यायचं नाही आणि मायेत कुणाला येऊन द्यायचं नाही, हेच त्यांचं काम. हे प्रहरी आहेत. हे बघ बाबा, विचाराचा आरंभ, मध्य व अंतीचा ज्याने शोध घेतला त्याच्याजवळ मुळाधाराचे स्वच्छ दर्शन त्याला सत्य प्राप्तीने मौन करते. सत्याच्या प्राप्तीने मूळ आधार धरतो कोण आहे त्याचा. पुन्हा सांगतो, विचाराचा आरंभ, विचाराचा मध्य, विचाराच्या अंतीचा ज्याने शोध घेतला त्याच्याजवळ मूळ आधार कोण आहे? परमात्मा. त्या मूळ आधाराचे स्वच्छ दर्शन त्याला सत्य प्राप्तीने मौन करते. पुन्हा त्याला बोलण्यासारखं काहीच नसतं, सांगण्यासारखं त्याला काहीच नसतं. कारण ज्याला सांगतोय त्याला पहिल्यांदा माया प्रिय आहे. ठीक आहे ना? आधी माया प्रिय आहे आणि मग मायेची इच्छा पूर्ण झाली तर मग माधव प्रिय आहे. स्वानंद, असा निसंकल्प, कल्पनारहित जो पुरुष आहे त्याची ख्याती मी काय वर्णन करू. अरे, महामुनी वशिष्ठांच्या पासून ते व्यासापर्यंत अशा पुरुषाला केवळ नमस्कार घालतात, मग माझी काय. म्हणून बाबांनो, साधन जपाच्या निमित्तानं तुम्हाला निसंकल्प व्हायचंय हे सत्य समजून घ्या.
तुम्हाला कल्पनाच रहित व्हायचंय हे समजून घ्या. कारण निसंकल्प आणि कल्पनारहित तो हे जे जाणतो की मी शरीर रहित शुद्ध आत्मा विमल चैतन्य आहे, ते लोक व्यवहारापासून निवृत्त असंगी असे आतून राहतात. निवृत्त असंगी असे आतून राहतात. त्यांनाच खरी शांती, समाधान व सहज ब्राह्मी स्थितीचा स्वानुभव होतो आणि तेच खरे बुडून राहतात. बाकीचे सर्व लाटेप्रमाणे तरंगत राहतात. यालाच खरं ते शाही स्नान म्हणतात. जो ब्राह्मी स्थितीमध्ये बुडी मारली आणि जो अखंड समाधानी राहिला, अखंड शांत राहिला, अखंड निवृत्त असंगी राहिला, निसंकल्प आणि कल्पनारहित राहिला, सत्याच्या प्रीतीनं मौन झाला, तोच खरा शाही स्नानाचा अधिकारी झाला. मग सांग त्याच्यावर कुठली संक्रांत येईल? अरे साक्षात संक्रांत त्याच्या दर्शनासाठी येईल. कारण ज्याला याची प्रचिती आहे की हा लोक आपला नाही, आपण या लोकीचे नाही, त्याला इथं कुठेही मोहातून निवृत्त होण्यासाठी वेगळा प्रयत्न आणि प्रयास करावा लागत नाही. आपण या लोकीचे नाही. म्हणून मैत्र हा करुणेवचे. म्हणून तू इतरांच्या बरोबर मैत्री कर आणि त्यांना पार कर. पण गट्टी पोय मैत्री कर आणि त्यांना पार कर. का? अरे बाबा, स्वानंद तत्वता सर्वच प्राणी मात्र स्वयंसिद्ध मुक्त आहेत, परंतु त्यांना हे माहीत नाही. स्वयंसिद्ध मुक्तच आहेत, पण त्यांना हे माहीत नाही, कारण मधी मायेचा पडदा पडला. आणि हेच ज्ञान मायाबद्ध जीवास स्वीकार करण्यासाठी जी शुद्ध बुद्धी, सात्विक अंतःकरण लागते, त्याची पार्श्वभूमी, त्याचा पूर्व उत्तर काळ जे निर्माण करते, त्यालाच तर संत महात्मा गुरु म्हणते. म्हणून त्या गुरुना शरण जा. तिथे संक्रांतीचा प्रवेश नाही. तिथे संक्रांतीला प्रवेश नाही, म्हणजे संकटाला प्रवेश नाही. म्हणून त्यांना शरण जा. आकारण अगदी निर्हेतुक प्रेम करणारे ते आहेत. तिळाच्या पळे येणार म्हणून ते प्रेम करत नाही. आकारण, काहीही कारण नाही, अकारण ते प्रेम करतात आणि अगदी निर्हेतुक करतात. कसलाही हेतू नाही. असे देव दुर्लभ जरी असले तरी त्या भाग्यवंतास त्यांचा संग लागला, संग घडला, तो दैवगतीला प्राप्त झाला. तेव्हा त्या त्याच्या जीवनाचे सार्थक झाले म्हणून सहज समज. अर्थात अखंड समाधान, शांती, परोपकार आणि संतुष्टीसह परिपूर्ण निर्भयतेमुळे तो प्राणी मात्रास तेच तर अमूल्य दान करून गुरुकृपेचा प्रासादिक दानी होतो. तीळ दान करतोच, पण त्याच्याबरोबर दान काय करतो? शांती, परोपकार, संतुष्टी आणि निर्भयता संपूर्ण प्राणीमात्रास हे अमूल्य दान करतो. हाच खरा गुरुकृपेचा प्रासादिक दानी आहे. सर्व दानामध्ये हेच तर परमश्रेष्ठ आहे, परमश्रेष्ठ दान आहे. संतांनी ते मान्य केलेले आहे. आज कुणी गायला, कुणी पात्र देते, कुणी आहे की नाही चांदीचं पात्र देते, सोन्याचं देते, कुणी काय दान करते. हेच काय? अरे स्वानंद, लौकिक दान अहंकारास जन्म देते. कुणी दिले? अमक्याने दिले. काय दिले? लौकिक दान अहंकारास जन्म देते आणि दंभ निर्माण करते. ढोंग दंभ निर्माण करते. म्हणून ते दान सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून ते दान सर्वश्रेष्ठ आहे की प्राणी मात्रास त्याची उणीव भासते. ते दान श्रेष्ठ आहे की प्राणी मात्रास ज्याची उणीव भासते. ठीक आहे ना. महाराजांना त्या काळात 900 रुपयेचा दुशाला आणला होता कुणी द्यायला. महाराज म्हणले जे नाही ते द्या. आता म्हटले काय देऊ तुम्हाला? म्हणले माझ्याकडे अहंकार नाही, तेवढा द्या तुमच्याकडचा. का तर 4 दिवस येऊन झाले, सगळ्या गावाला तुम्ही, अख्ख्या गोंदवलेला तुम्ही दाखवला. महाराजांच्यासाठी आणलाय, महाराजांच्यासाठी आणलाय.
द्यायचा राहिला बाजूला, पण सगळ्या गोंधवल्यात फिरवून दाखवला. महाराजांच्यासाठी आणलाय आणि 900 रुपयाचा आणलाय. हो, 900 रुपयाचा आणलाय. त्या काळचे 900 रुपये सांगितले. महाराजांच्यासाठी आणलाय. काय आणलाय? दुशाला आणलाय. काय तर महाराज म्हणले, त्यापेक्षा म्हणले मांजरपाटचं थोडंसं मीटरभर कापड आणलं असतं तर बरं झालं असतं. मांजरी पाट त्यावेळेस नाही, मांजरी पाट. किंवा एखादं म्हटलं एखादं ते फाटकं पोतं आणलं असतं तरी मी घेतलं असतं, पण गावभर केलंच ते. स्वानंद, याचाच खरा भुकेला तो महापुरुष असतो. आणि त्याची भूक भागवणे हेच आपली इथे कर्तव्यता आहे. आणि आश्चर्याचे की हे सगळं तुला कुठल्याही बाजारात भेटणार नाही. फक्त सत्पुरुषाच्या चरणीच हे भेटतं. यासाठी अमूल्य आहे ते, जे अमूल्य आहे संतांनी त्याचीच दुकानं काढलेली आहेत. आणि ज्याला मूल्य आहे त्याची मायेत दुकानं चाललेली आहेत. म्हणून हे समजून विनामूल्य शिदोरी आपल्या मागे हे महापुरुष ठेवून गेले. त्या शिदोरीला तुम्ही अखंड वाटत राहा, हीच त्यांची आपल्याकडे सदिच्छा. आणि ही जन्ममरणाची संक्रांत दूर करण्यासाठी जो संतांना सहाय्य होतो तो त्याचा खरा सतशिष्य आहे. जय जय अवधूत श्री गुरुदेव दत्त. राम राम राम.